काही काही यात्रेकरू आपल्याला, मला आठवतं आहे लहानपणी हुयान सांग नावाचा एक यात्रेकरू 6व्या शतकामध्ये आला. त्यानं बऱ्याच गोष्टी बघितल्या, त्यापैकी आमच्या सरकारी खात्याबद्दल त्याने एक खूप छान गोष्ट बघितली. म्हणजे जे मिळालं, जे काही बघितलं त्यातलं हुयान सांगची कहाणी अशी सांगितली जाते की तो आला भारतामध्ये, त्यावेळेला भारतातलं सर्वसामान्य माणसं किती प्रामाणिक होती त्याचं उदाहरण त्यानं दिलंय. तो म्हणतो की मी एका गावामध्ये त्या दिवशी संध्याकाळी मुक्कामाला होतो आणि त्या गावचा तलाठी जो होता तो काहीतरी शासकीय काम करत होता. त्याच्यासमोर दिवा लावलेला होता. मी बसल्यानंतर त्यानं थोडा वेळ मागितला. त्या कंदिलाच्या प्रकाशामध्ये त्यानं त्याचं काम पुरं केलं. तो आत निघून गेला. त्यानं दुसरा कंदील आणला, दुसरा कंदील लावला आणि मग आमच्या चर्चेला सुरुवात झाली. त्यावेळेला हुयान सांग असं लिहितो की मी त्यावेळेला त्याला प्रश्न विचारला, त्या तलाठ्याला, गावच्या त्या सरकारी नोकराला असा प्रश्न विचारला की मगाचा कंदील सुद्धा कंदीलच होता आणि आत्ताचा कंदील सुद्धा कंदीलच आहे, मग तो विझवायचं कारण काय होतं आणि हा लावायचं काय कारण होतं? तलाठी म्हटला मगाचा जो कंदील होता तो सरकारी होता, त्यावेळेला सरकारी कामकाज त्याच्यात चाललं होतं. आता आपल्या दोघांचं बोलणं हे खाजगी आहे, त्यामुळे माझा खाजगी कंदील लावलेला आहे. म्हणजे त्यावेळचा तलाठी सुद्धा एक थेंब सुद्धा राष्ट्राचा वापरत नव्हता. हे त्यावेळच्या तुमच्या माझ्या भारताचं वर्णन त्यानं प्रवास वर्णनाच्या डायरीत लिहिलंय.